या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. IPLच्या धर्तीवर कोल्हापूरमध्ये 28 ते 31 मार्च या दरम्यान दुधाळी मैदान इथं कोल्हापूर चॅम्पियन्स प्रीमियर लीगचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने हे टेनिस बॉलवर खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा प्रकाश झोतात होणार असून यामध्ये जवळपास 16 संघ सहभागी होणार आहेत. भल्या मोठ्या बक्षिसांची ही स्पर्धा कोल्हापुरात होत असल्यानं अनेक क्रिकेट प्रेमींचं लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिलं आहे. या स्पर्धेत कोल्हापूरचा SK रॉयल किंग संघ सहभागी झाला आहे. कोल्हापूर चॅम्पियन लीग क्रिकेट स्पर्धा ही दुधाळी मैदान इथं प्रकाश झोतात होणार आहे. या स्पर्धेमध्ये 16 संघ मालक कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शहरातील खेळाडूंच्या बोलीच्या स्वरूपामध्ये घेऊन आपले संघ तयार करणार आहेत. विजेत्या संघास 1 लाख रुपयाचं तर उपविजेत्या संघास 50,000चं रोख बक्षीस देण्यात येणार आहे. TV नेक्स्ट मराठी हे या सामन्यांचं TV पार्टनर असून या सामन्यांचं प्रक्षेपण TV नेक्स्ट मराठीच्या YouTubeवर पाहता येणार आहे. अंतिम सामने हे टीव्हीवर पाहता येणार आहेत. आता या स्पर्धेत कोल्हापूरचा SK रॉयल किंग स्पोर्ट्सची एंट्री झाल्याने स्पर्धेची रंगत वाढणार आहे. मी स्वरूप संदीप कात्रट यांचा चिरंजीव. आमच्या वडिलांनी कोल्हापूर चॅम्पियन्स लीगमध्ये टीम नोंदवली आहे SK रॉयल किंग्स म्हणून. आमचा उद्देश एवढाच की गावाकडल्या वगैरे नवीन खेळाडूंना खेळण्यासाठी प्रतिसाद मिळावा व त्यांना खेळण्यास चान्स मिळावा हाच आहे. आणि कोल्हापूर चॅम्पियन्स लीगचे ऑर्गनायझेशन KCPL ऑर्गनायझेशन टीम आणि नेक्स्ट मराठीची टीम यांना मी पुढील कामासाठी शुभेच्छा देतो व थांबतो. यावेळी स्वरूप कात्रट, सागर यमकर, राजू यमकर, सिंधू लांबोरे, वैभव कोळापाटे, जयदीप लांबोरे, TV नेक्स्ट मराठी संचालक रितेश पाटील, ज्योती भोसले, श्रीधर गाडगे, योगेश सूर्यवंशी, अभिजती डेरे आदी उपस्थित होते.